भुसावळमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात येत्या 22 जुलै रोजी भुसावळमध्ये विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा प्रताधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत विविध सामाजिक, राजकीय आणि आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवत एकजुटीचा एल्गार पुकारला. यावेळी ॲडव्होकेट सुनील पगारे, ॲडव्होकेट धनराज मगर, प्राध्यापक अनिल हिवाळे, सुभाष लोखंडे, RPIचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, भीम आर्मी एकता मिशनचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे, संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे बाळा पवार, नगरसेवक उल्हास पगारे, नगरसेवक रवी सपकाळे, शांताराम जाधव, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि बौद्ध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना आयोजकांनी सांगितले की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण संविधानाच्या मूळ भावनेला विरोधी असल्याचा त्यांचा दावा आहे. या निर्णयाविरोधात समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन 22 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. या विराट मोर्चात विविध आंबेडकरी, सामाजिक आणि राजकीय संघटनांचे कार्यकर्ते सहभागी होणार असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनाकडे आता प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. धम्मरत्न गणवीर, महावाईस न्यूज, भुसावळ. जय हिंद. आपण सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मुद्दा गाजलेला आहे आणि हा मुद्दा गाजवण्याचं काम हे RSS मनुवादी हे BJP सरकारचं या ठिकाणी चालू आहे आणि दोन्ही भावांच्या मध्ये भांडण लावण्याचं काम या SC समाजामध्ये विविध गट पाडण्याचं काम या ठिकाणी मनुवादी आणि RSS वादी या लोकांचं काम या ठिकाणी सुरू आहे. परंतु हे यांचं जे काम सुरू आहे ते कधी यशस्वी होणार नाही आहे. पाण्यामध्ये कितीही लाठी मारली तर पाणी वेगळं होत नाही. आम्ही जे SCमध्ये अनुसूचित जातीमध्ये जे भाऊ लोक आहेत ते 100% राहणार आहे. कारण की काय झालेलं आहे, आता मधातल्या काळामध्ये काही लोकांनी काय केलेलं आहे, ज्याचे RSS सरकारने काय केलेलं आहे, या भांडण लावण्याचं एक षडयंत्र केलेलं आहे. काही संघटना या ठिकाणी निर्माण केलेल्या महापुरुषांच्या नावाने निर्माण केलेल्या आहेत आणि तेच लोक काही लोक RSSच्या मांडीवर बसून या ठिकाणी मातंग समाजाला म्हणा, मेहतर समाजाला म्हणा व इतर समाजाला म्हणून या इथे भडकवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. बौद्ध समाज हर वेळेस मेहतर समाज असो, मातंग समाज असो, यांच्या विरुद्ध कधी अन्याय अत्याचार झाला तर सर्वप्रथम बौद्ध समाज रस्त्यावरती उतरलेला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याची ताकद या बौद्ध समाजामध्ये होती आहे आणि 100% याच्यानंतरही राहील. पण आमची फक्त हे बोलताना एवढंच सांगेल की या ठिकाणी आमची लढाई फक्त RSS वाद्यांसोबत आहे. या ठिकाणी ना मातंग समाजासोबत आहे, ना मेहतर समाजासोबत आहे, ना 59 जे जाती आहेत त्यांच्या विरोधात आहे. 59 जे आहेत SCमध्ये जे आहे लोक आहेत ते सर्वच्या सर्व या ठिकाणी आमच्या सोबत आहे आणि ते येणाऱ्या 22 तारखेला 22 जुलैला सकाळी दुपारी 1 वाजता या ठिकाणी भुसावळ शहरातून नहाटा कॉलेजपासून 2 वाजता नहाटा कॉलेजपासून या ठिकाणी भव्य आणि दिव्य मोर्चे या भुसावळ शहरामधून निघणार आहे. तरी सर्व भुसावळ शहरवासियांना, भुसावळ तालुक्याच्या सर्व समाज बांधवांना, आया माया बहिणी, भाऊ, दादा सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, जसे की बोललेले आहेत, घरामध्ये ताला लागायला पाहिजे आणि सर्व समाज बांधव रस्त्यावर यायला पाहिजे. ही लढाई आपल्या अस्मितेची आहे, आपल्या स्वाभिमानाची आहे, आपल्या सन्मानाची आहे. सर्वांना विनंती आहे, नहाटा कॉलेज जवळ 22 तारखेला दुपारी 2 वाजता सर्वांनी यायचं आहे. तिथून आपल्या आंदोलन मोर्चाची तयारी मोर्चा निघणार आहे प्रांत कार्यालयापर्यंत. कुठून पण घुसा, भुसावळ शहरामध्ये कुठून पण घुसा. 22 तारखेला दुपारी 2 वाजता नहाटा कॉलेज जवळ दिसा. एवढंच बोलेल. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान.